साहेबांचे काका माझ्याकडं तुम्ही जर आले तर माझ्याकडे वयाशिवाय त्यांच्या भाषणाचे भरलेले आहेत आणि ते भाषण जरी ऐकले ना आता ते चिंतन शिबिर जे झालं होतं आपलं 2.5 तास साहेब बोलले 2.5 तास ते सगळं 2.5 तास जवळजवळ माझ्याकडे डायरी होती मी त्यांना दाखवलं 25 पानं भरले भरा लिहिले आणि मला माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं मी त्यांना काय साहेब काय बोलले होते म्हणजे असं मित्र आपल्या घरच्यासारखं साहेब हळवे झाले साहेब मी डायरी भरली हो म्हणून 2.5 तासात त्यांनी ती माझी डायरी पाहिजे आज लिहिण्याचा छंद असावा. ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य याच्या पुढे जाऊन वारकरी प्राचार्य आदरणीय डॉक्टर कालापुरे सर, त्याचप्रमाणे माझे मित्र उपप्राचार्य अरुणराव भनवट सर, डॉक्टर प्राध्यापक धनवटे, आत्ताच खरोखर तळमळीनं बोलले कृष्णा बेलगावकर हे या व्यासपीठावर बोलले. विद्यार्थी या महाविद्यालयाचे आहेत आणि स्पर्धेमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला. त्यांनी त्या जी तळमळ त्यांची होती ती बोलून दाखवली. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट काकासाहेब गायके हे आपल्या सहज आणि सरळ अशा भावना त्यांनी मोकळेपणाने व्यक्त केल्या आणि त्यानंतर नळकांडे साहेब जे बोलले ते अगदी विचारपूर्वक त्याला म्हणता येईल किंवा तत्वप्राणीला धरून त्यांनी एक वेगळा विषय या ठिकाणी मांडला. पहिल्यांदाच मी त्यांचं या ठिकाणी भाषण ऐकलं. सर या ठिकाणी सगळेच माझे विद्यार्थी संजू बाबा हे सुद्धा एक चांगले वक्ते आहे, रेवणनाथ पवार आहे आणि कृष्णा आहे. हे सगळे जवळजवळ या स्पर्धेमधून घडलेले वक्ते आहेत, घडलेले माणसं आहेत आणि म्हणून असं म्हणावंसं वाटतं की हे व्यासपीठ एवढं समृद्ध आहे, याची उंची म्हणा किंवा या व्यासपीठाची श्रीमंती ही काही कोणत्याही रूपानं किंवा कोणत्याही स्वरूपामध्ये मोजण्यासारखी आहे. मी अनेक वेळा या ठिकाणी सांगितलं माझं जवळजवळ 75% आयुष्य या महाविद्यालयामध्ये गेलेलं आहे आणि म्हणून सर इथं आल्यानंतर काय बोलावं, कुठून सुरुवात करावी, कुठं त्याचा शेवट करावा अशी संभ्रम अवस्था ज्याला म्हणता येईल ती माझी झाल्याशिवाय राहत नाही. एका योगी माणसानं, एका संतश्रेष्ठ माणसानं पश्चिम महाराज तांबे यांनी हा सभागृह पैसे दिले नाही तर 61,000 त्यांना जी देणगी मिळाली होती त्यांच्या भक्ताकडून, त्या देणगीतून आम्ही मला वाटतं या ठिकाणी विद्यार्थी होतो किंवा कॉलेजला लागलेलो होतो त्यावेळेस बाबा इथं खुर्ची टाकून बसायचे. सगळं बांधकाम दगडी बांधकाम त्यांना आवडत होतं म्हणून त्यांचे भक्त वडारे जे लोक होते त्या लोकांकडून ते बांधकाम करून हा तांबे सभागृह आपल्याला उपलब्ध झालेला आहे. हे व्यासपीठ समृद्ध या अर्थाने मी म्हणतो की आदरणीय गडाख साहेब एक साहित्यिक आहे. राजकारणामध्ये अनेक लोक आहेत, पुढारी अनेक लोक आहेत, कारखानदार अनेक लोक आहेत, पण विचारी आणि साहित्यिक राजकारणामध्ये फार कमी आहे. म्हणून साहेब स्वतः साहित्यिक असल्यामुळं मला वाटतं आम्ही विद्यार्थी होतो सर त्यावेळेस मला आठवत नसेल, मला वाटतं काकांना आठवलं असेल की अमृता प्रीतम या हिंदी लेखिका दिल्लीवरून इथं औरंगाबादला विमानाने आल्या आणि तिथं पहिल्यांदा इथं आल्या. सगळ्या कॉलेजमध्ये झालं की अमृता प्रीतम इथं कसं काय आल्या. साहेब त्यावेळेस खासदार होते आणि त्यांचं भाषण आम्ही ऐकलं, आम्हाला ते काही समजलं नाही. फार उंच लेवल त्या भाषणाची होती. मला सांगायचा उद्देश असा आहे की या व्यासपीठाला फार मोठ्या लोकांचा स्पर्श झालेला आहे आणि म्हणून या व्यासपीठाची उंची फार मोठी आहे. मला वाटतं या स्पर्धेमधून संजू बाबासारखे अनेक विद्यार्थी, मला वाटतं कांबळे सर प्राचार्य होते संजू बाबा, त्यावेळेस संजू बाबा आणि मला वाटतं नाही शिवराज आनंदकर आणि अस्मिता लबडे असा एक संघ होता. त्या संघाने औरंगाबाद नगरमधलं जे सारडा कॉलेज आहे त्या ठिकाणचा शारदा करंडक, नगर महाविद्यालयाचा हिवाळे करंडक
आणि श्रामपूरचा कर्मयोग भाऊराव अण्णांचा करंडक, असे जवळजवळ बरेच करंडक, पहिल्या क्रमांकाचे करंडक आपण या ठिकाणी आणले होते. त्यावेळेस मला वाटतं कांबळे प्राचार्य होते, ते करंडक ठेवायला त्यांना टेबल आणावं लागलं प्राचार्यांच्या कॅबिनमध्ये. अशी परंपरा ज्याला म्हणते ती या स्पर्धेची आहे. खरोखर या ठिकाणी साळुंखे सरांचं मला खूप कौतुक करावं वाटतं की अशी स्पर्धा मी पहिल्यांदा ऐकत होतो पण अनुभवली नाही. मी स्पर्धेमध्ये अनेक वेळा भाग घेतलेला आहे विद्यार्थी असताना. कोल्लूर सर होते, ते इंग्लिशचं अध्ययन या ठिकाणी करत होते पण मराठीवर त्यांचं खूप प्रभुत्व होतं, विशेषतः आध्यात्मिक क्षेत्रामध्ये. आणि त्यांच्याबरोबर आम्ही मोरावगे कॉलेजला वगैरे जायचो. तर मला दोनच स्पर्धा आठवतात प्रकार. एक तयार भाषणाची स्पर्धा की जी आपली चालू आहे सातत्याने, आणि दुसरी उत्स्फूर्त भाषणाची स्पर्धा. ती स्पर्धा मी स्वतः मोरावगे कॉलेजला ज्यावेळेस स्पर्धक म्हणून गेलो त्यावेळेस मी पहिल्यांदा अनुभवली काका की त्याच्यामध्ये एक असा एक ट्रे असतो किंवा खोकं असतं आणि त्याच्यामध्ये कोंबड्या करून विषय ठेवलेले असतात. आणि मग जो वक्ता असतो त्यानं त्या ठिकाणी ती लगेच घ्यायची आणि त्याच ठिकाणी बोलायचं. त्याला वेळ नाही, त्याला विचार करायला काही वेळ नाही. तो हजार जबाबी किती आहे, त्याला किती वाचलं किंवा नका का वाचला, तो 2 मिनिटं काहीतरी बोलू शकतो का, हे फार महत्वाचं असतं. आणि म्हणून मला आठवतं की मला जो विषय मिळाला होता की भारताचे तुम्ही पंतप्रधान झाले तर, आणि म्हणून मी मोकळ्या भाषेमध्ये की गावामध्ये सुधारणा झाली पाहिजे, अमुक करीन तमुक करीन असं मी बोललो. पण ही जी स्पर्धा आहे साळुंखे सर, ही माझ्या ऐकण्यामध्ये होती. आणि सर तुमचा मला काल फोन आला, थोडंसं वाचन लांबल बरं का. मला खरोखर मी सरांना विचारलं, मला 2 दिवसापासून माझ्या मनामध्ये असे घोळत होतं की आपण स्पर्धक म्हणून इथं जायचं. सर इथं वर राहण्यापेक्षा खालचा आनंद फार वेगळा आहे. खालचा आनंद मी अनेक वेळा घेतलेला आहे. माझ्या सगळ्या वयाची वया भरलेल्या आहे. ज्यावेळेस स्पर्धा चालती ना त्यावेळेस मी सगळे स्पर्धक काय होतात तो लिहिण्याचा मला छंद होता, सरांना माहीत आहे. प्रशांत भाऊला हे दर्शनात आलेलं आहे. माझा तो नाद आहे. साहेबांचे जवळ कितीतरी भाषण असतील, 100, 500, 200 काय भाषण असतील ते सगळे मी लिखित केलेले आहे. आणि म्हणून माझा तो मानस होता की या स्पर्धेमध्ये आपण विद्यार्थी म्हणून स्पर्धक म्हणून जायचं आणि आपण जे काही वाचन केलेलं आहे ते थोडक्यात आपण सांगायचं. पण सरांनी मला फोन केला आणि वेगळ्या अर्थानं मला या ठिकाणी यावं लागलं. ठीक आहे सर, मी तुम्हाला सांगितलं की व्यासपीठ का सुंदर आहे, का मोठं आहे. तर या व्यासपीठावर अमृता प्रीतम येऊन गेलेले आहेत, रणजित देसाई येऊन गेलेले आहेत, आनंद यादव ज्यांची झोंबी कादंबरी प्रसिद्ध आहे, ग्रामीण लेखक आहेत, ते आनंद यादव या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. नादोबा असतील, डॉक्टर अरुणा ढेरे असतील, कवी इंद्रजित भालेराव यांचं कवी संमेलन साहेबांनी इथं ठेवलं होतं 2 दिवस. परभणीचे इंद्रजित भालेराव, तरुणांना एक प्रेरणा देणारा हा एक कवी आहे, तो साहेबांना भावला. आणि 3 दिवस या ठिकाणी साहेब स्वतः राहिले आणि त्यांचं कवी संमेलन या ठिकाणी झालं. गीतकार प्रवीण लवणे असतील, सपागे असतील, आणि सांगायला असं वाटतं की काल परवा ज्यांचं निधन झालं ते दमा मिराजदार, ते सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. सर दमा मिराजदार त्यावेळेस काय बोलले, 1989 साली आले, याची डायरी मी पाहिली. त्यावेळेस दमा मिराजदार साहित्य, ग्रामीण साहित्यकार होते, लेखक हे, की नागरी समाज आणि राजकीय समाज, पॉलिटिकल सोसायटी आणि सिव्हिल सोसायटी, या ग्रामीण भागामध्ये 2 समूह आहेत. काळ असा येईल की नागरी समाजाचं वर्चस्व हे सिव्हिल सोसायटीवर झाल्याशिवाय राहणार. लोक नागरी समाज म्हणजे काय, एकमेकाला मानणं, एकमेकाला मदत करणं, एकमेकाचा आदर ठेवणं, मदतीला जाणं, हा ग्रामीण भागामधला जुना जाणता नागरी समाज, याच्यावर प्रभाव राजकीय समाजाचा काही काळात झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचा प्रत्येक आज आपल्याला येतो. गावामध्ये राजकारणामुळे सगळ्या जुन्या जाणत्या संस्कृती ज्या आहेत, एकमेकाला मदत करण्याची जी भावना आहे ती नष्ट झालेली आहे. मला सांगायचा हेतू असा आहे की लेखक, विचारवंत आणि साहित्यिक जे विचार करतात ते फार दूरदृष्टीने विचार करून येत असतात. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी तुमचं भाग्य असं आहे की या व्यासपीठाला तुमचा स्पर्श होणार आहे. आणि कॉलेजचं प्रशासन, कॉलेजचं व्यवस्थापन आणि साळुंखे सरांचा
अट्टहास याच्यामुळे तुम्हाला ही संधी उपलब्ध झालेली आहे. पुन्हा मी सर्वांना धन्यवाद देतो. दोनच पुस्तकामधल्या दोनच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. मला सगळ्यात जास्त आवडलेला जो विचारवंत आहे त्याचे अनेक पुस्तकं इंग्लिशमध्ये आपल्या साहित्यिकांनी त्याचं मराठीकरण केलेलं आहे. भावे यांनी त्यांची पुस्तकं रूपांतरित केलेले आहे. ओरिशन स्वेट मॉर्टेन म्हणून विचारवंत आहे. मी माझ्या सरांना सांगितलं, सरांनी आपल्या ग्रंथालयामध्ये ते पुस्तक आणलेले आहे. यज्ञ तो देव जाणावा हे त्यांचं पुस्तक मी वाचतो, माझ्या संग्रह आहे. मला ते आवडलं आणि सर मी स्पर्धक जर असतो तर या ठिकाणी मला तेच बोलायचं होतं. त्यांनी संधी या संदर्भामध्ये फार मोठं मस्त विवेचन या पुस्तकामध्ये की संधी ही सोडली नाही पाहिजे, संधीचं सोनं करा. मग संधीची मूर्ती असं त्यांनी दिलेलं आहे. संधीची मूर्ती म्हणजे तरुण असतो, देखणा तरुण, तो पाठमोरा आहे, तो आपल्याकडे त्याची पाठ आहे. त्याच्या डोक्यावर केस भरपूर उठतात, मागच्या बाजूने त्याला टक्कल आहे, त्याच्या हातामध्ये शस्त्र आहे, त्याला पंख आहे, तो उंचावर उभा आहे. शिवाल म्हणून प्रतीक म्हणून या स्वेट मार्कांनी संधीची मूर्ती उभी केली आहे. मित्रांनो, संधीचं तसंच आहे. तो पाठमोरा आहे म्हणजे संधी आपल्याला ओळखत नाही, येऊन जाते कळत नाही. तो उंचावर उभा आहे, शस्त्र त्याच्या हातामध्ये आहे, म्हणजे त्याच्याजवळ जाणं सोपं नाही, त्याला ओळखणं सोपं नाही. आणि म्हणून म्हणतात की हौशे गई व गुणशे नाही आहे. आपलं तरुणपण जे आहे, आपला मानव जन्म जो आहे, ती एक परमेश्वरानं आपल्याला मोठी संधी दिलेली आहे. दुसरा एक दृष्टांत किंवा विषय या विचारवंतांनी या पुस्तकामध्ये सांगितला, झोपलेला सिंह. सिंह याचा अर्थ त्या विचारवंतांनी असा घेतला, सिंह हा जंगलाचा राजा असतो, पराक्रमी असतो, हिंसरता त्याच्यामध्ये असते किंवा वेग त्याला म्हणता येईल तो त्याच्याकडे असतो, रोबाबदारपणा त्याच्याकडे असतो, त्याला सिंह असं म्हटलेलं आहे. झोपलेला सिंह म्हणजे असं त्याला म्हटलेलं आहे की एका जंगलामध्ये सिंह आणि त्याचं बाळ ज्याला बछड म्हणता येईल त्यांची उकाचूक होते. त्याच्या आईपासून ते जे पिल्लू असतं सिंहाचं बाजूला जातं, त्यांची काही भेट होत नाही. पण एक शेळी असते, जरी बालक नसतं तिला, ते काहीतरी चुकलेलं असतं, ती शेळी त्या सिंहाच्या बालकाला त्याच्या कळपामध्ये किंवा घरी घेऊन जाते. ते सिंहाचं बाळ किंवा बछड जे असतं ते कळपामध्ये बरेच काळ राहतं आणि सातत्यानं त्याला तो सराउंडिंग ज्याला म्हणता येईल परिस्थिती, ते शेळ्या मेंढ्या त्यांचं ओरडणं, त्यांचं भिणं ते त्यांच्या डोक्यामध्ये बसतं आणि तो सुद्धा भित्रा, एक सिंह असून देखील तो भित्रा बनतो. तसंच आपलं झालेलं आहे. त्याला असं वाटतं मी शेळीच आहे, त्याला असं वाटतं मी भित्रा प्राणीच आहे. तो विसरून जातो की मी सिंह आहे, मी जंगलाचा राजा आहे. पण होतं काय की एक दिवस सिंह, खरोखर मोठा सिंह येतो त्या कळपापाशी. सगळ्या मेंढ्या पळू लागतात, शेळ्या पळू लागतात, पण त्याचा अनुवंश जो असतो तो वेगळा असतो, तो थांबतो. ते बाळ जे थांबतं, तो सिंह जो म्हणतो की ये इकडं, तू सिंह आहे, तो म्हणतो मी शेळी आहे. सिंह म्हणतो तू ये, अरे तू माझा वंशाचा आहे, तू पराक्रमी आहे, तू माझ्यात ये. तर तो काही लवकर येत नाही. बळजबरीनं तो सिंह त्याला, त्या बाळाला किंवा त्या सिंहाचं पिल्लू असं त्याला घेऊन जातो, तरी तो तयार होत नाही. पण त्याचं स्वरूप जेव्हा पाण्यामध्ये तो सिंह त्याला दाखवतो आणि मग त्याला कळतं की मी सिंह आहे. तसं प्रत्येक तरुणाच्या मध्ये सिंह झोपलेला असतो. तो जाग करण्याचं काम आपल्याला या व्यासपीठाच्या द्वारे, या माध्यमाच्या द्वारे, या वाचनाच्या द्वारे करावं लागेल. खऱ्या अर्थानं दुसरा जो विचारवंत आहे, आदरणीय गडाख साहेबांचे साहित्यिक जे आहेत ते अरुण शेवटे म्हणून साहेबांचे फार मोठे साहित्यिक मित्र आहेत. खूप साहित्यिक त्यांच्याकडे शांता शेळके असतील, अनेक येऊन गेले, घरी राहिले. साहेबांना तो छंद होता. काका एकांतर साहित्य संमेलन, सर आम्ही सगळे साक्षीदार आहे, अतिशय मेहनत साहेबांनी केली. आम्ही त्याच्यामध्ये आमची जबाबदारीच होती आणि अतिशय सुंदर असं साहित्य संमेलन ते तर फार मोठं झालं. कॉलेजमध्ये तर साहेब यायचे, कवी संमेलन राहायचे, साहित्य संमेलन राहायचे. अरुणा ढेरे मी नाव घेतलं. अरुणा ढेरे या इथं साहेब स्वतः 2 दिवस मुक्कामाला ठेवून त्यांची व्यवस्था करून त्यांचं सुद्धा कवी संमेलन साहेबांनी या ठिकाणी घेतलं आणि त्या काळामध्ये तो भारावलेला काळ ज्याला म्हणता येईल तो होता. आजही तो आहे, करण्याचं
काम आपल्याला करावं लागेल. अरुण शेवटेंनी जे पुस्तक लिहिलं मित्रांनो, ते वेळ झालेला आहे, मला जाणीव आहे, म्हणून मी सरांना नंतर बोलले. तर हाती ज्यांच्या शून्य होते, काका आणि विनायकरावांना सांगतो की ते पुस्तक तुम्ही वाचा संध्याकाळी. अरुण शेवटे ऋतुरंग दर दिवाळीला प्रशांत भाऊ वाचकांच्या हाती देतात. ऋतुरंगाचे प्रकाशित अरुण शेवटे साहेबांचे मित्र आहेत. तर त्यांचं जे पुस्तक आहे हाती ज्यांच्या शून्य होतं, म्हणजे आपल्याला असं वाटतं की मी मोठा झालो किंवा सर मोठे झाले किंवा गडाख साहेब मोठे झाले. अहो, हे अचानक काही कोणी मोठं होत नसतं. या मेडिकलमध्ये गोळ्या नाही, साहित्यिक मला व्हायचं द्या गोळी, कवी मला व्हायचं द्या गोळी, मला खेळाडू व्हायचं कधी गोळी आहे का? अजिबात नाही. हे आपल्याला करावं लागतं. आणि म्हणून या विचारवंतानं अरुण शेवटेंनी याच्यामध्ये व्यक्तिरेखा चित्रित केलेल्या आहेत. अब्राहम लिंकनच्या संदर्भामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की अब्राहम लिंकन हे पोस्ट मास्तर होते. अनेक वेळा त्यांना अपेक्षित करावं लागलं अमेरिकेने, आणि शेवटी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, जे मोठ्या माणसांना अपयशातून पुढे जावं. त्याचप्रमाणे वेद मेहता हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लेखक आहेत. ते अन्न आहेत. अन्न असून देखील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे साहित्यिक किंवा लेखक ते होऊ शकले. छत्रपती शिवाजी महाराज असतील, नेपोलियन बोनापार्ट असतील, यांना परमेश्वरानं उंची दिलेली नाही, यांना शरीरयष्टी दिलेली नाही, यांना वयोमानही दिलेलं नाही, तरी आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे योद्धे होऊ शकले. शिवाजी महाराजांचं नाव मला वाटतं आताच वक्त्यांनी घेतलं. शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी शिवाजी महाराजांची पुस्तकं वाचावी लागतात. जिंदाबाद मुर्दाबाद म्हणून शिवाजी महाराजांना आपल्याला समजून घेता येणार नाही. शिवाजी महाराजांना समजून घेण्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजे. आणि म्हणून नामदेवराव जाधव जे आहेत त्यांनी खरे शिवाजी महाराज कसे आहेत, कसे समाजसेवक आहेत, कसे रयतेवर प्रेम करणारे आहेत, खूप सुंदर असं मानस पारख करणारं जे आहेत. आता काल परवा जीवा महाला यांची पुण्यतिथी होती काल परवा. तर जीवा महाला हे न्हावी समाजाचे, आपल्याला माहित नाही, पण शिवाजी महाराजांकडे मावळे जे होते सगळे 18 पगड कॉमन जातीचे होते. शिवा काशी आणि जीवा महाला ज्यावेळेस अफजल खानाचं वध करण्याचं धोरण शिवाजी महाराजांनी घेतलं, त्यावेळेस 2 माणसं, एक महार समाजाचा माणूस आणि एक न्हावी समाजाचा माणूस शिवाजी महाराजांवर होता. आणि म्हणून तुम्ही ऐकलं असेल की होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवाजी महाला हे न्हावी समाजाचे आहे, म्हणजे माणसाची पारख करणं हे शिवाजी महाराजांचं एक ज्ञान होतं, एक पैलू होता. म्हणून शिवाजी महाराज आपण वाचावं असं मला वाटतं. त्याप्रमाणे कलाम साहेबांच्या संदर्भामध्ये आता इथे व्याख्यानं त्यांच्या स्मृतीसाठीच ठेवलेले आहेत. त्यांचे वडील नावाडी होते. विद्यार्थी दशेमध्ये त्यांनी रेल्वे स्टेशनवर पेपर वाटण्याचं काम केलं. तरी देखील ते विषय ज्ञान होऊ शकले, शास्त्रज्ञ होऊ शकले, देशाचे राष्ट्रपती होऊ शकले. काय होतं त्यांच्याकडं? आणि आपण मग असं घेऊन बसतो की मी अमुक आहे, तमुक आहे, मी गरीब घराण्यात जन्माला आलो. मग हे तुमच्या पुढे मी का टाकतो की ज्यांच्याकडं काही नव्हतं ती माणसं या जगामध्ये फार मोठी झालेली आहे. त्याच्यामध्ये गडाख साहेबांचं उदाहरण पुढे दिलेलं आहे. सुशील कुमार सिंग यांच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. चर्मकार समाजामध्ये जन्म झाला, परिस्थिती अत्यंत नादान होती. वैषम पायऱ्या अधिकाऱ्याच्या घरी त्यांच्या वडिलांना त्यांना त्यांचे मुलं सांभाळण्याकरता ठेवलं. तिथून रात्रीची शाळा 4 किलोमीटरवर त्यांची होती. सुशील कुमारांनी रात्रीच्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं, त्यांना तिथं प्रेरणा मिळाली. काकांना माहिती ते कोर्टामध्ये वकील झाले, अगोदर शिपाई झाले, बॅरिस्टर झाले, त्याच कोर्टामध्ये वकील झाले. आणि कोर्टाच्या आवारामध्ये त्यांनी विचार केला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. कोण? सुशील कुमार सिंग. जर ते मुख्यमंत्री झाले नसते तर आपल्याला परिस्थिती सुद्धा झाली नसते. म्हणून अरुण शेवटे यांनी असे काही माणसं निवडले आणि आपल्या पुढे आणले की हत्ती त्यांच्या काहीच नव्हतं तरी ते मोठे होऊ शकतात. नीळ फुल्यांच्या संदर्भामध्ये मला वाटतं ते पुण्याला माळी म्हणून काम करतो. झाडाची निगा करता करता राष्ट्रीय सेवा दलामध्ये ते सहभागी झाले. आणि मग काही दिवसांनी अभिनयामध्ये नट सम्राट म्हणून, अभिनय सम्राट म्हणून नीळ फुले हे महाराष्ट्राला माहीत झाले. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संदर्भामध्ये तेच आहे. कंदिलाचा व्यवसाय होता त्यांचा. ते करत असताना त्यांनी एक
अत्यंत मोठी संस्था रयत शिक्षण संस्था सुरू केली आणि गरीब विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका ही योजना पहिल्यांदा सुरू केली. गरीब विद्यार्थी त्या शिक्षण संस्थेमध्ये शिकले आणि अनेक मोठ्या पदावर त्या ठिकाणी ते मुलं काम करतात. धीरूभाई अंबानीच्या संदर्भात अनेक सांगण्यासारखं. धीरूभाई अंबानी त्यांचे वडील प्रायमरी टीचर होते, सासरे पोस्ट मास्टर होते, भाऊ त्यांचा सहकार सोसायटीमध्ये काम करत होता आणि धीरूभाई अंबानी स्वतः 350 रुपये पगारावर पेट्रोल पंपावर काम करत होते. त्यांनी औद्योगिक साम्राज्य उभं केलं. मला हे सांगायचा उद्देश असा आहे की आपल्याकडे काही नाही, हा नकारात्मक विषय बाजूला ठेवा. परमेश्वरानं आपल्याला जे दिलेलं आहे त्यातून आपण दिव्य निर्माण करू शकतो. आणि आदरणीय गडाख साहेबांच्या संदर्भामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की गडाख साहेब BA होते, घोडेगावला त्यांनी नोकरी केली. मुलांना मुळाक्षर शिकवता शिकवता 25 वर्षाच्या वयामध्ये मुळाकार खाण्याची निर्मिती केली. त्याच्याबद्दल आता मी काही जास्त सांगत नाही. अगोदरच्या त्यांनी मला वाटतं विनायकरावनी ते सांगितलेलं आहे, साहेबांची उंची किती वगैरे आहे, त्याच्यामध्ये काही वेळ घालत नाही. त्यानंतर शेवटचं उदाहरण तुम्हाला देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाले. घराचं ग्रंथालय त्यांनी केलं. घराचं ग्रंथालय बाबासाहेबांनी केलं. शाहू महाराजांनी त्यांना परदेशामध्ये पाठवलं शिक्षणाकरता आणि केंब्रिज विद्यापीठ आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आहे. 100 मुलं जगामधून जे पहिले येतात त्याच्यामध्ये पहिला क्रमांक बाबासाहेबांचा होता आणि ते भारताचे संविधान करते झाले. म्हणून बरे लोक आपलं काम जे आहे ते माणसं अलग पद्धतीने करत असतात आणि याच्यामध्ये हा विचार थोडक्यात सांगतो की 2 अक्षराचं ल, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब आणि 3.5 अक्षराची किस्मत, त्याच्यापेक्षा 4 अक्षराची मेहनत मित्रांनो कधी श्रेष्ठ असते. म्हणून लक फॅक्टरवर भरोसा ठेवण्यापेक्षा आपल्या मेहनतीनं आपली फॅक्टरी तयार तुम्ही करू शकता. फक्त तुमचा झोपलेला जो शिव आहे तो जाग करण्याचं काम आत्ताच विनायकरावांनी सांगितलं. उदाहरण विनायकराव अत्यंत वाचन त्यांचं चांगलं आहे, मी पहिल्यांदा ऐकलं. अत्यंत सुंदर तुमचं वाचन आहे. तो छंद तुम्ही जोपासावा, खूप चांगला आहे. बोलणारे लोक आता कमी झालेले आहेत, मग ते मिळत नाही. तुम्ही विचार करा, शिवाजी महाराजांची जयंती तुम्ही जरी शोधले तरी माणसं मिळत नाही आता. कारण आता हा जमाना आहे ना, मोबाईल वगैरे हे हा सुद्धा बंद होणार आहे. या लाटा येत असतात, ही लाट आहे. आता टीव्हीची लाट होती, बरोबर नाही का? टीव्ही सुद्धा आता आपण पाहत नाही. आता माग रेवणनाथ पवार आहेत, या कॉलेजचे विद्यार्थी आहेत. अहो मला इतका आनंद वाटला की इथं सगळेच विद्यार्थी झाले आणि म्हणून मला बोलताना असं वाटतं की आता काय बोलावं, कुठून बोलावं. पण आता थोडीशी लिंक लागली, बोलतो तुमच्या बरोबर. साहेबांचे काका माझ्याकडं तुम्ही जर आले तर माझ्याकडे वयाशिवाय त्यांच्या भाषणाचे भरले आहेत. आणि ते भाषण जरी ऐकले ना, आता ते चिंतन शिबिर जे झालं होतं आपलं 2.5 तास साहेब बोलले, 2.5 तास. ते सगळं 2.5 तास जवळजवळ माझ्याकडे डायरी होती, मी त्यांना दाखवलं. 25 पानं भरले, भरा लिहिले आणि मला माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. त्यांना काय साहेब काय बोलले होते, म्हणजे असं मित्र आपल्या घरच्यासारखं. साहेब हळवे झाले, साहेब ही डायरी भरली बाबा म्हणून 2.5 तासात. त्यांनी ती माझी डायरी पाहिजे. आज लिहिण्याचा छंद असावा, वाचनच तुम्हाला वाचू शकेल. आणि म्हणून एक वेगळी स्पर्धा साळुंखे सर तुम्ही या ठिकाणी ठेवली. खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढंच आहे. सर्वांना मी सुरेश सिंधुदुर्ग आणि सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद.